नमस्कार, माझे नाव ओम संदीप सुतार. मी आज ओम साई सुपर मार्केट अँड नेट कॅफे या नावाने गोगाव येथे आपले सरकार सेवा केंद्र चालवत आहे. मी 10वीचे कसेबसे शिक्षण पूर्ण केले. मी अपंग असल्यामुळे मला खूप अडचणी आल्या. 10वी नंतर पुढे माझे कसे होणार या विचाराने मी खूप चिंतित असायचो. तर मी असेच इंटरनेट सर्फिंग आणि मित्रांच्या सल्ल्याद्वारे मला नेट कॅफेची आयडिया सुचवण्यात आली व मी ते वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. माझे वडील हे घोगाव गावात घोगाव बिगर शेती पतसंस्थेत पिगमी एजंट म्हणून दिवसा काम करतात व संध्याकाळी ते नाईट शिफ्टला सविता इंजिनिअरिंग कॉलेज येथे वर्कर म्हणून काम करतात. माझा मुलगा लहानपणापासून अपंग होता आणि त्याच्यामुळे आम्हाला भरपूर टेन्शन आले होते की ह्याचे पुढे कसे व्हायचे. हो, लहानपणापासून तो जिद्दी होताच. त्यानंतर आमचा पुढे मोठा प्रश्न होता की तो कसा पायावर उभा राहील किंवा काय, तो अपंग आहे. म्हणून आम्हाला मित्राकडून असं समजलं की भारतीय युवा शक्ती ट्रस्ट HDFC बँक परिवर्तन ही संस्था त्यासाठी थोडेफार आपल्याला उद्योग जगण्यासाठी उभा राहण्यासाठी उद्योगाला काहीतरी मदत करून किंवा सहकार्य करते. मित्रांशी चर्चा केल्यानंतर वडिलांना भारतीय युवा शक्ती ट्रस्ट बँक HDFC बँक परिवर्तनच्या उद्योजकता विकास कार्यक्रमाबद्दल समजले व आम्ही संस्थेच्या सांगली ऑफिसला भेट दिली. त्यानंतर संस्थेच्या सरांशी आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या बिझनेस प्रपोजल बद्दल त्यांना सविस्तर माहिती सांगितली व त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले. आमची फाईल बँक ऑफ बडोदा पॉलिसी येथे बँकेत कर्जासाठी दिली. मी डिसेंबर 2023 मध्ये ओम सुतारला भेटले. तो BYSTच्या रेफरन्सने बँकेत आला होता. त्याने स्वतःच्या अपंगत्वावर मात करून परिस्थितीशी 2 हात करण्याची त्याची वृत्ती आम्हाला आवडली. त्याच्यासाठी तसेच घोगावमध्ये दुसरे नेट कॅफे नसल्यामुळे आम्ही त्याला ओम साई नेट कॅफे चालू करण्यासाठी रक्कम ₹1,60,000 मुदत कर्ज म्हणून मंजूर केले. ती आम्ही नेट कॅफेच्या उपकरणांसाठी जसे की कम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर हे उपकरणे खरेदी करण्यासाठी आम्ही ती वापरली व आम्ही घोगाव येथे स्वतःच्या जागेत ओम साई सुपर मार्केट आणि नेट कॅफेच्या नावाने उद्योग सुरू केला. आता आमचा या उद्योगाद्वारे महिन्याभरातच 50,000 एवढी उलाढाल झाली. नमस्कार, मी सागर धुमाळ. गेली 3 वर्ष झालं BYST मध्ये ॲज अ मेंटर म्हणून कार्यरत आहे. गेली 2 महिने झालं ओम सुतार याला मी मेंटरिंग करत आहे. तो खूप उत्साही आणि कष्टाळू युवा उद्योजक आहे. तसेच आलेल्या संधीचे सोने कसे करायचे आणि त्याच्यामधील जे अंगभूत कौशल्यांचा योग्य वापर कसा करायचा आणि पैसे कसे कमवायचे याचे त्याला नॉलेज आहे. आम्हाला वेगवेगळे दाखले काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत असे, परंतु ओमने या गावामध्ये सेवा केंद्र चालू केल्यामुळे आमचा वेळ आणि पैसा वाचला. तसेच सेवाही जलद गतीने मिळू लागली. अंततः मी युवकांना असं सांगेन की स्वतःला कमी न लेखता आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या अडचणींवर मात करून हे आपल्याला आपले ध्येय पूर्ण केले पाहिजे. युवकांना मी असे सांगू इच्छितो की जर त्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्याच्यात वाढ करायची असेल तर भारतीय युवा शक्ती ट्रस्ट HDFC बँक परिवर्तन संस्थेला नक्की त्यांनी भेट द्यावी.